जय महाराष्ट्र भावनो. आज आपण सकाळचं रुटीन सांगणार आहोत. चला, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. सकाळची सुरुवात ही बटाट्याची भाजीपासून होती. सुरुवातीला बटाटा उकडून घेऊन ते उकडल्यानंतर सोलून पूर्ण बारीक असं फोडून त्याची भाजी तयार करायची. पूर्ण मिक्स असं करून घ्यायचं. ते झाले की मिसळ करायला घेतो. मिसळ मी घरातच करतोय, कारण दुकानात वेळ भेटत नाही करायला, त्यामुळे घरातच करून घेऊन जातोय दुकान. आज झालता वेळ म्हणून गडबडीत आवडलं, देवाला पाया पडलो आणि निघालो दुकानात. बाहेर असले थंडी होती पण धंद्या टाईमला धंदा. ऊन वारा पाऊस थंडी काय बघायचं नाही. आज म्हणतं वेगळ्या अँगलनं जरा व्हिडिओ शूट करायला पाहिजे, अँगल जरा चेंज करायला बघा. भावानो, तुम्हाला खरं सांगतो, हे व्हिडिओ असं शूट करायला का नाही एवढं सोपं नाही आहे. 2 वेळा माझा मोबाईल पडला. स्टीलचा गाठा गेल्यापासून नुसता धुळावा, किती वेळ पुसा. मग सगळा सेटअप लावला आणि पहिला केला चहा. आपला चहा तर एवढा भारी असतोय की शेवट. कोकणातलं कस्टमर अशा आहेत की नाश्ता सकाळचा कुठेही केला तरी चहा घ्यायला आपल्या दुकानात येतं. सगळं आवडत कसं पण 8 वाजतात आणि 8ला बरोबर मालवण गाडी येत्या. त्याच्या आधी आपलं ओढं तयार लागतं. मालवण गाडी गेली की सगळं आवरायचं आणि देवपूजा करायची, कारण देवाला हा वेळ दिला पाहिजे तर वेळेला देव येईल. देवपूजा झाली की मग पोटपूजा. सगळ्यात भारी कधी वाटतं माहिती आहे काय? हे शेवटचा गाणं सोडताना, कारण सगळं संपलेलं असल्याने कधी एकदा आवरीन, घरात जाईन आणि जिमला कधी जातोय. शेवटला का नाही आवरताना किती आवरलं तरी आवरतच नाही, काय ना काहीतरी राहतेच. त्यात हे मोबाईल कुठं ना कुठं तर ठेवला तरी काय कधी पडतोयच, कधीतरी डिस्प्ले जाणार आहे. तुम्ही कोणत्याही धंद्यात असो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. चला आता चालू घरी जाऊन आवरून जिमला जायचं. दुपारनंतरचा व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी किती किलो बटाट्याची असेल.